नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीएससी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टरचा सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स. आजचा लेक्चर नंबर 3, चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगारिथम. लॉगारिथमचा आजचा लेक्चर नंबर 3 आहे. जे मी आज प्रॉब्लेम घेणार आहे हे प्रॉब्लेम पेपरमध्ये आलेले आहेत. पहिला जो चॅप्टर आहे याचा वेटेज फक्त 2च मार्क्स आहे विद्यार्थी मित्रांनो. पण कसं आहे की याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे टाइप्स आहेत, त्याच्यामुळे ते टाइप सर्व शिकवणं गरजेचं आहे. तर मी तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये शिकवणार आहे. 5 ते 6 लेक्चर मध्ये आपला हा चॅप्टर कम्प्लीट होऊन जाईल. तर आज प्रॉब्लेम नंबर फर्स्ट आजच्या लेक्चरचं इव्हॅल्युएट असं क्वेश्चन येतो पेपरमध्ये. इव्हॅल्युएट लॉग 4 टू द बेस 2. इव्हॅल्युएट लॉग 4 टू द बेस 2. आता हा क्वेश्चन कसा सोडवायचा? अत्यंत सिंपल आहे. कालचा जो टॉपिक होता त्याच्यासारखाच आहे. इव्हॅल्युएट लॉग 4 टू द बेस 2. तर 2 मिनिटासाठी, फक्त किती मिनिटासाठी? 2 मिनिटासाठी याला एक्स कन्सिडर करा. लॉग 4 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. याला काय कन्सिडर केलं? 2 मिनिटासाठी लॉग 4 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. याला एक्स कन्सिडर केलं. इथं लॉग लागला म्हणून म्हणायचं इथं लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणतात? लॉगारिथमिक फॉर्म. लॉगारिथमिक फॉर्म. लॉग लागला तर एकदम सिंपल आहे. लॉग लागला तर लॉगारिथमिक फॉर्म. लॉग 4 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर लॉगारिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आपल्याला. काय करायचं आहे? एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट. आणि एक्सपोनेन्शियल मध्ये कन्वर्ट कसं करतात? आता जे विद्यार्थ्यांनी लेक्चर नंबर 2 जे अपसेट असतील तर त्यांच्यासाठी इकडे पुन्हा बघा. लॉग आहे हा येलोजी लॉग तुम्हाला दिसून राहिला. लॉगच्या मागे काय दिसत आहे तुम्हाला सांगा? लॉगच्या मागे तुम्हाला एक्झॅक्टली लॉगच्या मागे 4 दिसत आहे. दिसत आहे की नाही दिसत आहे? मग तो 4 लिहायचा इथं. लॉगच्या मागे किती आहे? 4 आहे. तर लॉगच्या मागचा 4 इथं लिहायचा. त्याच्यानंतर एक आहे की तुम्हाला 4च्या खाली एक नंबर दिसून राहिला बेस. त्याला बेस म्हणतात. त्याला काय म्हणतात? बेस. हा जो बेस आहे याला राईट हँड साईडला तुमचा जो उजवा हात आहे तिकडे पाठवून द्या. राईट हँड साईड. राईट हँड साईडला पाठवलं 2. एवढं तर येतेच तुम्हाला. लॉग 4 टू द बेस 2. इथं काय घेतलं? 4 इज इक्वल टू 2. लॉगच्या मागे जे पण आहे इथं 4 लिहिला. बेसला आहे तो राईट हँड साईडला पाठवला. आणि जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्यावर म्हणजे याच्या पॉवरवर द्यायचं. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय म्हणतात? एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म किंवा एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर इथं बघा, इथं 2 टू द पॉवर एक्स आहे. आता आपल्याला या स्टेपमध्ये काय करावं लागते? बेस सारखा करावा लागते. बेस काय करावं लागते? सारखा. आता बघा राईट साईडली 2 आहे तर लेफ्ट साईडली पण 2च पाहिजे आपल्याला, कारण सेम सेम कॅन्सल. आता हा 2 जसाच्या तसा, टू द पॉवर एक्स जसाच्या तसा. आता इथं 4 आहे. 4 म्हणजे काय होते? 2 चा स्क्वेअर. होती की नाही होत? 4 म्हणजे 2 चा स्क्वेअर. 100% होते. 2 चा स्क्वेअर काय येते? 4. आणि हे असं का कन्वर्ट केलं? कारण दोन्ही साईडचा आपल्याला बेस काय करायचा आहे? सारखा करायचा आहे. आता बघा हा पण 2 आहे, हा पण 2 आहे. आपला एक रूल आहे मॅथमॅटिक्स मध्ये, दोन्ही साईडला जर इक्वल असेल तर ते कॅन्सल करतो. तर हा 2 हा 2 कॅन्सल. तर इथं राहिलं 2 इज इक्वल टू एक्स. किती राहिलं? 2 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे किती आलं? एक्स इज इक्वल टू 2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट 2 मिनिटासाठी कन्सिडर केलं होतं तर हे झालं रिप्लेसमेंट. लॉग 4 टू द बेस 2 इज इक्वल टू 2 हे याचं झालं अँसर. एक वेळा अगेन ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन समजून घ्या. इव्हॅल्युएट लॉग 4 टू द बेस 2. इथं बघा काय आहे? लॉग 4 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. 2 मिनिटासाठी फक्त आपण याला एक्स कन्सिडर केलं. किती मिनिटासाठी? 2 मिनिटासाठी. एवढं तर करू शकता. इथं लॉग लागला ना येलोजी लॉग, तर याला म्हणा लॉगारिथमिक फॉर्म. इथं लॉग लागला तर काय म्हणा? लॉगारिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं लिहितात? एक्सपोनेन्शियल कसं करायचं? लॉगच्या मागे किती आहे? 4 आहे. तर इथे लॉगच्या मागचा 4 इथं घेतला. बेसला किती होता? 2. तो पाठवला राईट हँड साईडला. लॉगच्या मागे 4 आहे तर घेतला 4. बेसला 2 आहे तो पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता इथं बघा, इथं 4 आहे इज इक्वल टू 2 टू द पॉवर एक्स. आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे. काय सारखा करायचा आहे? बेस सारखा करायचा आहे. आता 4 म्हणजे काय होते? 2 चा स्क्वेअर. 4 म्हणजे काय होते? 2 चा स्क्वेअर. असं का लिहिलं? कारण इथं पण 2 आहे. 4 ला लिहिलं 2 चा स्क्वेअर. 2 टू द पॉवर एक्स, इथं 2 चा स्क्वेअर. दोन्ही साईडचा 2 टू गेट कॅन्सल. इथं काय राहिलं? 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. दिस इज द अँसर. या 4 ला लिहिलं 2 चा स्क्वेअर. असं काय केलं लिहिलं आपण 2 चा स्क्वेअर?
कारण इथं इथं 2 आहे तर इथे 2च पाहिजे, बेस सारखा पाहिजे. म्हणजे इथं बघा 2 टू द पॉवर एक्स इथे आहे, 4 ला लिहिलं 2चा स्क्वेअर. मग हा 2 कॅन्सल झाला, वरचा 2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2 राहिला. एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 4 टू द बेस 2. आता जसे जसे आपले प्रॉब्लेम होतील, आजच्या लेक्चरमध्ये मी 10 प्रॉब्लेम घेणार आहे. जसे जसे प्रॉब्लेम होतील तसं तसं तुम्हाला समजण्यासाठी समजायला लागेल. तर प्रॉब्लेम नंबर फर्स्ट हे झालेला आहे. तर प्रॉब्लेम नंबर सेकंड सुरू करण्याच्या पहिले तुम्हाला काय करायचं आहे, हे प्रॉब्लेम नोट डाऊन करायचा आहे. कारण आता तुम्ही सर्व तर लेक्चर करू राहिले, फक्त लेक्चर तुम्हाला पाहायचं नाहीये. कारण प्रत्येक गोष्ट लिहिण्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आजची तारीख आहे 3 ऑगस्ट. पुढच्या महिन्यात 8 सप्टेंबरला तुमचा पेपर आहे. महाराष्ट्रातल्या सर्व पॉलिटेक्निकचा पेपर एकाच दिवशी राहते, एवढं लक्षात ठेवा. युनिट टेस्टचा सुद्धा. तर 8 सप्टेंबरला पुढच्या महिन्याच्या 8 सप्टेंबरला तुमचा पेपर राहणार आहे. तर पेपरमध्ये तुम्हाला 4 चॅप्टर विचारले जातात. चॅप्टर नंबर फर्स्ट लॉगारिथम, चॅप्टर नंबर सेकंड मॅट्रिसेस, चॅप्टर नंबर थर्ड पार्शियल फ्रॅक्शन आणि चॅप्टर नंबर 4 ट्रिग्नोमेट्री मधला अलाइड अँड कंपाऊंड अँगल. त्याच्यामुळे तुम्हाला एवढा सारा सिलेबस कव्हर करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम नोट डाऊन करायचा आहे आणि डेली क्लासला यायचं आहे. कारण एक एक दिवस खूप इम्पॉर्टंट आहे. आता जे विद्यार्थी कसे म्हणतात कॉलेज सुरू होणार, कॉलेज सुरू झाल्यावर आम्ही ट्युशन लावू किंवा अभ्यास करू, ते विद्यार्थी स्कोर करू शकत नाही. कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की तुम्ही ऍडमिशन घेतल्याबरोबर तुमचा अभ्यास सुरू झालेला आहे. जर तुम्हाला जर समजा लाखाचे पॅकेज पाहिजे असेल, 10 लाख 20 लाख 40 लाख, तर ज्यानं जेवढा अभ्यास केला त्याला तेवढं पॅकेज भेटेल. ज्यानं जर समजा 2 घंटे अभ्यास केला तर त्याला तेवढं कमी पॅकेज भेटेल. ज्यानं जास्त अभ्यास केला त्याला जास्त पॅकेज भेटेल. असंच राहते. जर सर्वांना जास्त अभ्यास केला तर सर्वांना चांगलं पॅकेज भेटेल. ओके. आणि हे पॉलिटेक्निक झाल्यावर आणि इंजिनिअरिंग झाल्यावर तुम्हाला मोठी नोकरी लागणार आहे. तुम्ही क्लास 1 अधिकारी बनणार आहात चांगले. त्याच्यासाठी तुम्हाला अभ्यास तर करावाच लागेल ना मग. तर आता हे प्रॉब्लेम नंबर फर्स्ट कम्प्लीट झालेलं. प्रॉब्लेम नंबर सेकंड बघा. प्रॉब्लेम नंबर सेकंड, log 64 टू द बेस 4 इव्हॅल्युएट. हे प्रॉब्लेम आपल्याला इव्हॅल्युएट करायचा. इव्हॅल्युएट log 64 टू द बेस 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं. इव्हॅल्युएट log 64 टू द बेस 4. तर याला 2 मिनिटासाठी फक्त, किती मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी याला एक्स कन्सिडर करा. म्हणजे log 64 टू द बेस 4 इज इक्वल टू एक्स. log 64 टू द बेस 4 इज इक्वल टू एक्स. इथं काय लागलेलं आहे, लॉग लागला. लॉग लागला तर म्हणायचं लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हणू, लॉगारिथमिक फ्रॉम. अत्यंत सिंपल आहे. लॉग लागला तर लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आपल्याला. काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं करतात, अत्यंत सिंपल. लॉगच्या मागे किती आहे, 64 आहे. लॉगच्या मागे किती आहे, 64. इथे घेतला 64 इज इक्वल टू बेसला किती दिलेला आहे, बेसला दिलेला आहे 4. तर हा बेसला 4 दिलेला आहे. तर याला पाठवा राईट हँड साईडले. 64 इज इक्वल टू 4. लॉगच्या मागे 64 आहे, इथे घेतला 64. बेसला 4 आहे, 4. हा राईट हँड साईडला. आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. याला एक्सपोनेन्शियल फॉर्म म्हणतात. लॉगारिथमचं कन्वर्ट एक्सपोनेन्शियल मध्ये करणे. आपण लेक्चर नंबर सेकंड मध्ये बघितलेला आहे. कोणत्या लेक्चर मध्ये बघितलेला आहे, लेक्चर नंबर सेकंड मध्ये. एक्सपोनेन्शियल फॉर्म अत्यंत सिंपल. log 64 टू द बेस 4 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर लॉगारिथमिक फ्रॉम. एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे किती आहे, 64 आहे. तर हा 64 जसाच्या तसा लिहिला. बेसला किती आहे, 4 आहे. तर हा 4 जसाच्या तसा लिहिला. पण जे पण इथं राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर आपल्याला बेस काय करायचा आहे, सेम करायचा आहे. बेस काय करायचा आहे, सेम. आता इथं 4 टू द पॉवर एक्स आहे, तर इथं पण 4च पाहिजे आपल्याला. इथं 3 असतात तर इथं 3च पाहिजे असतात. इथं 2 असतात इथं 2च पाहिजे असतात. बेस सारखाच पाहिजे. मग आता बेस सारखा पाहिजे. इथं 4 आहे तर इथं 4. आता 4चा पॉवर किती, म्हणजे 64. तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आता 4चा पॉवर जर आपण 2 केला म्हणजे 4चा स्क्वेअर केला तर किती येते, 16. याचा अर्थ होते 4 इंटू 4. काय होते, 4 इंटू 4. जर आता आपण 4चा क्यूब केला तर 4चा क्यूब किती येतो, 64. कारण 4 इंटू 4 इंटू 4 3 टाइम्स. 4 इंटू 4 किती होते, 16. आणि 16 4चा किती होते, 64. तर या 64 ला मी 4चा क्यूब लिहू शकतो, नाही लिहू शकत. या 64 ला 4चा क्यूब लिहू शकतो मी, कारण 64 म्हणजेच 4चा क्यूब होते. असं का लिहिलं, कारण आपल्याला बेस मध्ये सेम पाहिजे म्हणून. मग आता बघा इथं पण 4 आहे राईट साईडला, लेफ्ट साईडला पण 4 आहे. सेम सेम कॅन्सल. आणि आता आलं तुमचं फायनल आन्सर 3 इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू 3. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता,
log 64 टू द बेस 4 इज इक्वल टू 3. हे काय झालं याचं आन्सर. आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं नसेल अशा विद्यार्थ्यांसाठी एक वेळा अगेन, आणि ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी हे नोट डाऊन करा. प्रॉब्लेम नंबर सेकंड आहे इव्हॅल्युएट log 64 टू द बेस 4. तर याला काय केलं, 2 मिनिटासाठी फक्त log 64 टू द बेस 4 ला x कन्सिडर केलं. log 64 टू द बेस 4 ला काय कन्सिडर केलं, x कन्सिडर, फक्त 2 मिनिटासाठी बस. मग इथं लॉग लागला ना, तर याला म्हटलं आपण लॉगरिथमिक फ्रॉम. काय म्हटलं, लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं, एक्सपोनेन्शियल तर लॉगच्या मागे बघा काय, तर लॉगच्या मागे किती आहे 64, लिहायचं बघा 64. बेसला किती आहे 4, त्याला पाठवलं राईट हँड साईडले, आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर, म्हणजे याचा पॉवर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. याच्यामध्ये लॉग कॅन्सल होऊन जाते, लॉग काय होते कॅन्सल, एक्सपोनेन्शियल मध्ये लॉग कॅन्सल होऊन जाते. लॉगच्या मागे किती आहे 64, बेसला आहे 4, आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला एक्सपोनेन्शियल फ्रॉम म्हणतात. त्याच्यानंतर आपल्याला बेस काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. इथं 4 टू द पॉवर x आहे, तर इथे 4च्या डोक्यावर किती म्हणजे 64, 4 टू द पॉवर x, तर इथं 4च्या डोक्यावर 3, कारण 4चा क्यूब किती येते 64 येते, 4चा क्यूब किती येते 64. मग 4 4 गेट कॅन्सल, 3 इज इक्वल टू x, म्हणजे x इज इक्वल टू 3. आणि जो 2 मिनिटासाठी तुम्ही म्हटलं होतं कन्सिडर करायला, झाले आता 2 मिनिटात. आता एकच्या जागी रिप्लेसमेंट करा, log 64 टू द बेस 4, log 64 टू द बेस 4 इज इक्वल टू 3. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम सॉल्व करा. प्रॉब्लेम नंबर सेकंड झालेला आहे आपलं. तसेच अजून आपले 8 प्रॉब्लेम रिमेनिंग राहतील. अशाच प्रकारचे प्रॉब्लेम आपण घेणार आहे आजच्या लेक्चरमध्ये. उद्या 4 ऑगस्ट 2025 पासून तुमचं कॉलेज सुरू होणार आहे. तर आता बघा प्रॉब्लेम नंबर थर्ड. प्रॉब्लेम नंबर थर्ड असा आहे इव्हॅल्युएट log 9 to the base 3. Evaluate log 9 to the base 3. Evaluate log 9 to the base 3. आता हे कसं सोडवायचं, सेम बिलकुल तसंच. आता इथं बघा काय करसाल तुम्ही, log 9 to the base 3 याला x कन्सिडर करा. log 9 टू द बेस 3 ला काय कन्सिडर करा, x कन्सिडर करा. इथं काय लागलेला आहे लॉग लागला, तर याला म्हणा लॉगरिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर लॉगरिथमिक फ्रॉम म्हणा. सिंपल. इथं लॉग लागला म्हणून काय म्हणतात लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचा काय करायचं आपल्याला, एक्सपोनेन्शियल करायचं आहे. एक्सपोनेन्शियल करणं अत्यंत सोपी आहे, अत्यंत म्हणजे खूपच अत्यंत. लॉगच्या मागे बघा किती आहे 9, तर इथं घेतला आपण 9 इज इक्वल टू बेसला किती आहे 3, याला पाठवलं राईट हँड साईडला. एवढं तर कोणी करते, दिमाग लावायचं काम आहे काय. लॉगच्या मागे 9 तर घेतला 9, आणि बेसले 3 तर 3. जे पण इथे x आहे तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. याला काय म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर आता आपल्याला बेस काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. म्हणजे इथं 3 टू द पॉवर x जसाच्या तसा, तर इथं 9 आहे तर 9 ले काय लिहू शकता तुम्ही 3 चा स्क्वेअर. 9 म्हणजे काय होते 3 चा स्क्वेअर. ओके, कारण बेस काय करायचा आपल्याला सारखा करायचा. इथं 3 आहे तर इथे 3च पाहिजे, आणि इथं 9 होतं. लक्षातच येते आपल्या 3 चा स्क्वेअर किती आहे 9 आहे. दोन्ही साईडले 3 3 गेट कॅन्सल, आणि आता आलं तुमचं फायनल आन्सर 2 इज इक्वल टू x. 2 इज इक्वल टू x म्हणजेच काय x इज इक्वल टू 2, आणि या x च्या जागी रिप्लेसमेंट. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कोणत्याच प्रकारचं पुस्तक घेण्याची गरज नाहीये. जे मी शिकवेन तेवढंच करा, आणि 100 पैकी 100 मार्क 100% गॅरंटी. एकही प्रॉब्लेम मी शिकवल्याच्या बाहेरचं येणार नाही. मी लिहून देतो, लिहून. एकही प्रॉब्लेम मी जे प्रॉब्लेम घेतलेले आहेत त्याच्यापैकीच राहील, दुसरं बाहेरचं येणार नाही. त्या टाईप पैकीच राहील 100%. तर आता लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर थर्ड. तर इकडे पुन्हा सांगतो, इव्हॅल्युएट log 9 टू द बेस 3. काय घेतलं आपण, log 9 टू द बेस 3 इज इक्वल टू x. इथं लॉग लागलाय, लॉग लागला तर काय म्हणूया लॉगरिथमिक फ्रॉम. आता याचं कशात कन्वर्ट करायचं आहे, एक्सपोनेन्शियल मध्ये करायचं आहे. एक्सपोनेन्शियल मध्ये कसं होते, लॉगच्या मागे किती आहे सांगा 9 आहे, इथे घेतला 9. बेसला किती आहे 3, याला पाठवला राईट हँड साईडला, आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे आहे 9 तर इथे घेतला 9, बेसला आहे 3 तर इथे घेतला 3, इथे x आहे याच्या डोक्याच्या वर. मग आता बेस सारखा करायचा, इथं 3 टू द पॉवर x आहे, इथं 9 आहे,
इथं लिहिलं 3चा स्क्वेअर. काय लिहिलं? 3चा स्क्वेअर. मग इथे 3 आहे, इथे 3 आहे, 3 3 गेट कॅन्सल. 2 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि या एक्सच्या जागी काय केलं आपण? रिप्लेसमेंट. काय होता? log 9 टू द बेस 3 इज इक्वल टू 2. दिस इज द फायनल आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 3 नोट डाऊन करा. तुम्ही ऑनलाईन क्लास लावू शकता माझ्याजवळ. ऑनलाईन क्लासचे खूप खूप बेनिफिट्स आहेत. कारण ऑनलाईन क्लास तुम्ही हा कुठून पण करू शकता, तुमच्या घरून, रूमवरून. जर समजा तुम्ही गावाला गेले तिथून कुठून पण तुम्ही आपला ऑनलाईन क्लास करू शकता जिथं तुम्ही असाल. पण ऑफलाईन क्लासमध्ये प्रॉब्लेम असा होते की तुम्हाला तिथं कंटिन्यू मध्ये हजर पाहिजे. ज्या दिवशी तुम्ही गावाला गेले त्या दिवसचा क्लास केला. ऑनलाईन क्लासची जर समजा गलतीनं एक दिवस समजा रिचार्ज वगैरे नसला किंवा प्रॉब्लेम असला तर तुम्ही रेकॉर्डिंग सुद्धा ऐकू शकता. तर याची सर्व रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल करून मी देणार आहे. ओके, तर बेनिफिट्स आहेतच आणि बेस्ट रिझल्ट आहे. 100% रिझल्ट आहे ऑनलाईन क्लासचा आपला. सर्वजण जे क्लास करतात ते पास होतात 100%. ज्यानं क्लास केला नाही तो फेल, म्हणजे की ज्यानं अभ्यास केला नाही तो फेल, असं आहे ते. आता हे बघा, हे प्रॉब्लेम नंबर 3 हे तुम्ही नोट डाऊन केलं असेलच. तर आता करूया प्रॉब्लेम नंबर 4. प्रॉब्लेम नंबर 4 बघा. इव्हॅल्युएट log 16 टू द बेस 2. इव्हॅल्युएट log 16 टू द बेस 2. अत्यंत सोपं असा प्रॉब्लेम आहे, अत्यंत सिंपल. काय करसाल? इथे घेतलं तुम्ही log 16 टू द बेस 2. तर याला 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर केलं. काय कन्सिडर केलं? एक्स. log 16 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागलाय. काय लागलाय? एलओजी लॉग. लॉग लागला तर याला म्हणसाल तुम्ही लॉगारिथमिक फ्रॉम. काय म्हणसाल? लॉगारिथमिक फ्रॉम. नंतर याचा आपल्याला काय करायचं आहे? एक्सपोनेन्शियल करायचं आहे. एक्सपोनेन्शियल कसं करतात? लॉगच्या मागं पहा किती आहे? लॉगच्या मागं आहे 16. इथे घेतला 16 इज इक्वल टू बेसला किती आहे? 2. हा बटवला राईट हँड साईडला. एवढं तर येतेच बघा. लॉगच्या मागं काय होता? लॉगच्या मागं होता 16. इथे घेतला 16 आणि बेसला 2 आहे, तो पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर, झालं. लॉगच्या मागं 16 आहे तर 16 घेतला. बेसला किती आहे? 2, तर घेतला 2. जो पण आहे तो याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे. आता इथं 2 आहे तर इथे ऑब्व्हियसली 2 असायलाच पाहिजे. 100% अशीनच गॅरंटेड. काऊन की सेम सेम कॅन्सल तेव्हाच फायनल आन्सर येईल. आणि जर ते सेम सेम कॅन्सल नाही झालं तर तुमचं फायनल आन्सरही नाहीये. ते असो या नसो तुम्हाला सेम करावंच लागते ते कोणी हालतमध्ये. म्हणजे इथं 2 आहे तर इथं 2 असायलाच पाहिजे 100%. असं होऊच शकणार नाही की इथं आहे की नाही याचा म्हणजे की याचा इक्विव्हॅलेंट येणार नाही म्हणून 16चा. आता बघा 2चा स्क्वेअर केला तर किती येते? 2चा स्क्वेअर केला तर 4. 2चा क्यूब केला तर किती येते? 8. आणि 2 टू द पॉवर 4. आता 2चा मल्टिप्लाय 4 टाइम्स. 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2. मग 2 इंटू 2 किती होते? 4. 4 टू जा 8 आणि 8 टू जा 16. या 16चा इक्विव्हॅलेंट कोण आहे? मग या 16ला कसं लिहू शकतो आपण? या 16ला लिहू शकतो आपण 2 टू द पॉवर 4. 16ला काय लिहू शकतो? 2 टू द पॉवर 4 इज इक्वल टू 2 टू द पॉवर एक्स. इथेही 2 आहे, इथेही 2 आहे, सेम सेम कॅन्सल. आणि आला आता तुमचं फायनल आन्सर 4 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट, म्हणजे लॉग 16 टू द बेस 2 इज इक्वल टू 4. अत्यंत सिंपल असं प्रॉब्लेम. आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाहीये त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. प्रॉब्लेम नंबर 4. इव्हॅल्युएट log 16 टू द बेस 2. काय केलं आपण? कन्सिडर log 16 टू द बेस 2 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागलाय ना, तर लॉग लागला तर काय म्हणसाल? लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करसाल? लॉगच्या मागे किती आहे? 16. इथं घेतला 16. बेसला किती आहे? 2. तो पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण राईट हँड साईडला असते ते याच्या डोक्याच्या वर. एवढं तर समजलं. एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग त्याच्यानंतर बेस सारखा करायचा आहे. सरनं सांगितलं आपल्याला बेस सारखा, तर बेस सारखा करायचा. इथेही 2 आहे तर इथेही 2. मग 2च्या डोक्यावर किती? म्हणजे 16. एवढंच पाहायचं आपल्याला. 2चा स्क्वेअर 4,
2 चा क्यूब 8, 2 टू द पॉवर 4 16. या 16 लिहू शकता तुम्ही 2 टू द पॉवर 4. हा टू सेम सेम कॅन्सल. इथं राहिलं 4 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू 4. दिस इज द फायनल आन्सर. एक्स इज इक्वल टू 4, दिस इज द फायनल आन्सर. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 16 टू द बेस 2. हे नोट डाऊन. आता त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो प्रॉब्लेम नंबर जे 5th आपण घेणार आहे. प्रॉब्लेम नंबर 5th. हे प्रॉब्लेम खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे. याच्या आधीचं जे ओल्ड स्कीम होती आय स्कीम, याच्यामध्ये हे प्रॉब्लेम 5 वेळा विचारण्यात आलं. किती वेळा? 5 टाइम्स पेपरमध्ये आलेला प्रॉब्लेम आहे. आता तुमची केस स्कीम आहे, नवीन सिलेबस आहे केस स्कीमचा, तर केस स्कीम आहे. याच्या आधी आय स्कीम होती, आय स्कीम मध्ये 5 वेळा पेपरमध्ये आलेलं आहे. मग असं नका समजू आय स्कीम मध्ये आलं तर केस स्कीम मध्ये येणार नाही. केस स्कीम मध्ये पण येऊ शकते. प्रॉब्लेम आहे लॉग 81 टू द बेस 3. इव्हॅल्युएट करावं लागते. इथे लिहितो इव्हॅल्युएट. प्रॉब्लेम बघा, लॉग 81 टू द बेस 3. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? अत्यंत सिंपल आहे. 2 मिनिटासाठी तेच आपलं लॉग 81 टू द बेस 3, याला एक्स कन्सिडर करा. लॉग 81 टू द बेस 3 याला काय कन्सिडर करा? एक्स कन्सिडर करा. इथं लॉग लागला तर म्हटलं आपण लॉगारिथमिक फॉर्म. लॉगारिथमिक फॉर्म. आता याचा कशात करायचा आहे कन्वर्ट? एक्सपोनेन्शियल मध्ये करायचा आहे. कशात कन्वर्ट करायचा? एक्सपोनेन्शियल. आता एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करसाल? लॉगच्या मागे किती आहे सांगा? लॉगच्या मागे आहे 81, तर लॉगच्या मागे घेतला 81, इथे घेतला 81 इज इक्वल टू बेसला किती आहे? बेसला आहे 3. या बेसला किती आहे? 3 आहे. पाठवा त्याला राईट हँड साईडले बेसले 3. आणि जे पण एक्स असेल ते याच्या डोक्याच्या वर, म्हणजे लॉग 81 इज इक्वल टू 3 टू द पॉवर एक्स. त्यानंतर इथं लिहिसा तुम्ही एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. आता बघा आपल्याला बेस काय करायचा आहे? सारखा करायचा आहे. इथे 81 आहे, इथं 3 आहे, बेस सारखा करायचा आहे. तर इथं 3 टू द पॉवर एक्स तर जसंच्या तसंच राहील. मग इथं पण 3 द्यायचा, कारण 81 म्हणजे 3चा काहीतरी कन्सेप्ट आहे. तर 3चा पॉवर किती म्हणजे 81 चेक करू आपण. मग तुमचा 3चा स्क्वेअर तुम्हाला माहितच आहे. 3चा स्क्वेअर किती होते? 9. याला आपण कसं लिहितो? 3 इंटू 3. 3 इंटू 3 किती होते? 9. जर 3चा क्यूब केला आपण, काय केला? 3चा क्यूब. 3चा क्यूब किती येते? 27. 27 म्हणजे कसं येणार? 3 इंटू 3 इंटू 3. 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27. 3 टू द पॉवर जर 4 केला तर आपल्याला काय येणार आहे? चेक करा किती वेळा? 4 वेळा. 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. 3 इंटू 3 होते 9, 3 इंटू 3 होते 9, आणि 9 इंटू 9 81. किंवा 3 इंटू 3 9, 9 इंटू 3 27, आणि 27 इंटू 3 81. तर 81 आहे इथं. इथे किती आहे? 81 आहे. तर 81 ला काय लिहू शकता तुम्ही? 3 टू द पॉवर 4. 81 ला लिहू शकता तुम्ही 3 टू द पॉवर 4. आता दोन्ही साईडला 3 3 आहे, सेम सेम कॅन्सल. आणि आता इथे तुमचं फायनल आन्सर 4 इज इक्वल टू एक्स, म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला? 4. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. हे प्रॉब्लेम 5 वेळा पेपरमध्ये आलं. किती वेळा? 5 वेळा. लॉग 81 टू द बेस 3 इज इक्वल टू 4. दिस इज द फायनल आन्सर. एक वेळ अगेन बघा, इव्हॅल्युएट लॉग 81 टू द बेस 3. काय कन्सिडर केलं? लॉग 81 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स. 2 मिनिटासाठी आपण कन्सिडर केलं. किती मिनिटासाठी कन्सिडर केलं? 2 मिनिटासाठी. लॉग 81 टू द बेस 3 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर आपण म्हटलं लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल मध्ये करायचा आहे. एक्सपोनेन्शियल मध्ये कसं करसा? लॉगच्या मागे किती आहे? 81, इथं घेतला 81. बेसला किती आहे? 3, हा पाठवला राईट हँड साईडला. आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक्सपोनेन्शियल फॉर्म. लॉगच्या मागे 81 81, बेसला आहे 3 3, जे पण आहे इथं ते याच्या राईट हँड साईडला. आता इथं 3 टू द पॉवर एक्स. आता 81 आहे. किती आहे? 81. आता 81 ला काय लिहिसाल? 3चा पॉवर किती म्हणजे 81 चेक केलं. 3चा पॉवर 2 पाहिला, 3चा स्क्वेअर 9, 3चा क्यूब 27, आणि 3 टू द पॉवर 4 केला तर 81. तर या 81च्या जागी लिहिलं मी 3 टू द पॉवर 4. इथं पण 3 आहे, इथं पण 3 आहे, सेम सेम
कॅन्सल 4 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 4 आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट लॉग 81 टू द बेस 3 इज इक्वल टू 4. दिस इज द फायनल अँसर. तर प्रॉब्लेम नंबर 5 आपला काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. तसंच आता आपण प्रॉब्लेम नंबर 7 घेणार, सॉरी 6 घेणार. 5 नंतर किती काय येते 6. तर हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा आणि नोट डाऊन झाल्यावर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम घेणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 6. एकदम साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला शिकवतो. जसं तुम्हाला आता समजत असेल तसंच तुम्हाला प्रत्येक टाइमला समजेल, याची फुल गॅरंटी आहे माझी. आणि बेस्ट रिझल्ट तर तुम्ही ऑनलाईन क्लास जॉईन करा आणि बाकीच्यांना पण सांगा. तुमचे मित्र मैत्रिणी बहीण भाऊ पॉलिटेक्निक फर्स्ट इयरला असतील त्यांना पण तुम्ही सांगू शकता आपला ऑनलाईन क्लास आहे म्हणून, आणि ऑनलाईन क्लास तुम्ही पण लावा. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5 आपला कम्प्लीट झालेला आहे. आता घेऊ प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 आहे इव्हॅल्युएट log 3 टू द बेस 81 असं आलं सगळं. इव्हॅल्युएट log 3 टू द बेस 81. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवा, log 3 टू द बेस 81. तर काय करायचं बघा, 2 मिनिटासाठी याला एक्स कन्सिडर करा. log 3 टू द बेस 81 इज इक्वल टू एक्स. log 3 टू द बेस 81 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर म्हणा लॉगारिथमिक फ्रॉम लॉग लागला तर काय म्हणसाल लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचं आहे. काय करायचं आहे एक्सपोनेन्शियल. तर एक्सपोनेन्शियल कसं करसाल, लॉगच्या मागं किती आहे सांगा, लॉगच्या मागं आहे 3, लॉगच्या मागं 3 आहे का नाही, इथे घेसाल 3 इज इक्वल टू बेसला किती आहे 81 आहे. बघा बेसला 81 आहे, हा बेसला 81 आहे. पाठवून द्या राईट हँड साईडले, जसा आहे तसंच बेस 81. आणि जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणा एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय केलं, log 3 टू द बेस 81 इज इक्वल टू एक्स. 2 मिनिटासाठी एक्स कन्सिडर केलं. इथं लॉग लागला म्हणून म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे किती आहे 3, इथे घेतला 3. बेसला किती आहे 81, घेतला 81. आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, 3 इज इक्वल टू 81 टू द पॉवर एक्स, एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता हा झाला एक्सपोनेन्शियल फॉर्म. पण आता आपल्याला पाहिजे बेस सारखा. इथं 3 आहे, या 3चं तर 81 करू शकत नाही आपण. पण तुम्हाला माहित आहे या 81 ला तुम्ही काय लिहू शकता 3 टू द पॉवर 4. याच्या आधीच्या प्रॉब्लेम मध्येच पाहिलं आपण 81 म्हणजे 3 टू द पॉवर 4. मग तुम्ही म्हणता सर इथं तर एक्स ही आहे, काहीच टेन्शन नका घेऊ. तो एक जसाच्या तसा 81च्या डोक्यावर हाही असाच रे, हा पण डोक्यावरच ठेवायचा. याची जागा जशी आहे तशीच राहू दिली. फक्त 81 ला काय लिहिलं 3 टू द पॉवर 4 आणि हा एक जसाच्या तसा तर 4x. 81 म्हणजे किती 3 टू द पॉवर 4. मग आता बघा इथे 3 आहे, इथे 3 आहे. या 3च्या डोक्यावर काही नाही म्हणजे काय असते 1 असते, काही नसते म्हणजे काय असते 1. तर दोन्ही साईडचा 3 गेट कॅन्सल. आणि आता येतेच तुमचं फायनल आन्सर 1 इज इक्वल टू 4x. दोन्ही साईडचा 3 गेट कॅन्सल आणि आता येते तुमचा फायनल आन्सर 1 इज इक्वल टू 4x. आता 4 इंटू मध्ये कसं आहे, इंटू मध्ये इकडे जर ट्रान्सफर झाला लेफ्ट साईडला इंटूचा इकडे ट्रान्सफर झाला तर काय होतो डिवाइड, म्हणजे 1/4 इज इक्वल टू एक्स. 1/4 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू किती आला, एक्स इज इक्वल टू आला 1/4. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट log 3 टू द बेस 81. log 3 टू द बेस 81 इज इक्वल टू 1/4. हे झालं आपल्या याचं आन्सर. एक वेळा अगेन बघा कसं केलं प्रॉब्लेम. प्रॉब्लेम नंबर 6 इव्हॅल्युएट log 3 टू द बेस 81. इव्हॅल्युएट log 3 टू द बेस 81. तर 2 मिनिटासाठी आपण काय कन्सिडर केलं log 3 टू द बेस 81 इज इक्वल टू एक्स. log 3 टू द बेस 81 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला म्हणून इथं काय म्हटलं आपण लॉगारिथमिक फ्रॉम. लॉग लागला तर काय म्हटलं लॉगारिथमिक फ्रॉम. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं. काय करायचं एक्सपोनेन्शियल. ते एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे 3, इथं घेतला 3. बेसला किती आहे 81 राईट हँड साईडला.
आणि जे पण एक्स असेल तो याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. बघा आता कसं गेलं, लॉगच्या मागं 3 तर घेतला 3, बेसला 81 आहे, राईट हँड साईडला जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर, याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता आपल्याला बेस काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. बेस सारखा करायचा, इथं 3 आहे, 3चा तर 81 होऊ शकत नाही, पण 81चा 3 मध्ये कन्वर्ट होते, कारण ते आपण याच्या आधीच्याच प्रॉब्लेम मध्ये बघितलं. बघा 81 ला काय लिहिलं मी, 3 टू द पॉवर 4 लिहिलं होतं का नाही, 81 ला 3 टू द पॉवर 4. तर याच्यामध्ये पण कसं येणार, मग या 81 ला काय लिहिलं तुम्ही, 3 टू द पॉवर 4. मग हा एक जसाच्या तसा, या 3च्या डोक्यावर काही नसते, म्हणजे काय असते, 1 तर असतेच ठेवलेला. मग दोन्ही साईडचा 3 3 गेट कॅन्सल, इथं राहिलं 1 इज इक्वल टू 4x, 4 इंटू मध्ये काय होते डिवाइड 1/4, म्हणजे x इज इक्वल टू 1/4, आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. लॉग 3 टू द बेस 81 इज इक्वल टू 1/4. कधी कधी असं पण पेपरमध्ये विचारले जाते क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो, हा क्वेश्चन तुम्ही नोट डाऊन करा. त्यानंतर आता आपण नेक्स्ट क्वेश्चन बघणार आहोत, तर फटाफट हा क्वेश्चन नोट डाऊन करा. तर काही विद्यार्थी असे बाहेर गावचे असतील, खूप दूरचे असतील, अचानक आहे की तुम्हाला सांगितलं की कॉलेज ही 4 तारखेला सुरू होणार आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी मेसेज बघितला असेल किंवा मेसेज बघितला पण नसेल, तर घाबरून जायची काही गरज नाही विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही एक समजा उद्याच्या दिवशी गेलेही नाही तरी चालते, कारण त्याचं एवढं इम्पॉर्टंट पण नाहीये. आता जे विद्यार्थी म्हणजे की कॉलेजच्या जवळ असतील किंवा ज्यांनी रूम वगैरे केली आहे, तर ते तुम्ही जाऊ शकता. बाकीचे समजा दूर असतील तर 2-3 दिवसानं रक्षाबंधन झाले की तुम्ही येऊन जा, जेणेकरून तुमचं पण एकदम लिंक लागून जाईल. कारण कसं आहे की आता डायरेक्टली येणाऱ्या शनिवारची रक्षाबंधन आहे, तर रक्षाबंधनला तुम्हाला डबल घरी जाण्यापेक्षा रक्षाबंधनच करून या. ओके, तर आता बघा प्रॉब्लेम नंबर 6 आपला काय झालेला आहे, कम्प्लीट झालेला आहे. आता घेणार आहोत प्रॉब्लेम नंबर 7. Evaluate log 5 to the base 25. Evaluate log 5 to the base 25. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचा बघा. Evaluate log 5 to the base 25. तर कसं सोडवसाल, 2 मिनिटासाठी, फक्त किती मिनिटासाठी, 2 मिनिटासाठी याला x कन्सिडर करा. log 5 to the base 25 is equal to x. log 5 to the base 25 is equal to x. 2 मिनिटासाठी याला x कन्सिडर केलं. इथं लॉग लागला म्हणून म्हणा लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणा, लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आपल्याला. काय करायचं आहे, एक्सपोनेन्शियल. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात, लॉगच्या मागे किती आहे सांगा, लॉगच्या मागे 5 आहे. हे तर सोपीच आहे. लॉगच्या मागे जे आहे ते लिहून टाकायचं, बाकी काही नाही. त्यानंतर लॉगचा जो बेस आहे, जो बेसला असते खाली आहे, ते आहे की नाही राईट हँड साईडला पाठवा 25, आणि जे पण राईट हँड साईडला आहे ते याच्या डोक्याच्या वर. आता आपल्याला बेस काय करायचा आहे, सारखा करायचा आहे. बेस काय करायचा आहे, सारखा. आता बेस सारखा करायचा आहे, तर इथं 25 आहे, इथं 5 आहे. 5चा तर 25 नाही होऊ शकत, पण 25चा 5 होते, कारण 25 म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे, तो 5चा स्क्वेअर आहे. 25 म्हणजे कशाचा स्क्वेअर आहे, 5चा स्क्वेअर. आणि हा एक जसाच्या तसा 25 लिहिलं, 5चा स्क्वेअर एक जसाच्या तसा. या 5च्या डोक्यावर काही नसतं, म्हणजे काय असते 1. दोन्ही साईडले 5 गेट कॅन्सल, आणि आता येतेच तुमचं फायनल आन्सर 1 इज इक्वल टू 2x. आता हा 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 1/2 इज इक्वल टू x. तर x इज इक्वल टू किती येणार, x इज इक्वल टू येणार आहे 1/2, आणि या x च्या जागी रिप्लेसमेंट. x काय होता, log 5 टू द बेस 25 इज इक्वल टू 1/2. log 5 टू द बेस 25 इज इक्वल टू 1/2. एक वेळा अगेन प्रॉब्लेम नंबर 7. इव्हॅल्युएट log 5 टू द बेस 25. log 5 टू द बेस 25. इथं काय घेतलं, log 5 टू द बेस 25 इज इक्वल टू x. नंतर याचा काय केलं आपण, एक्सपोनेन्शियल. एक्सपोनेन्शियल कसं केलं, लॉगच्या मागे किती होता 5 घेतला 5, बेसला किती आहे 25 घेतला 25, जे पण x असेल तो याच्या डोक्याच्या वर, याला म्हटलं आपण एक्सपोनेन्शियल फॉर्म.
एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग आता बघा इथं 5 आहे, इथं 25 आहे. 25 म्हणजे काय होते? 5 चा स्क्वेअर. 25 म्हणजे काय होते? 5 चा स्क्वेअर. 25 इथं 25 आहे, तर या 25 लिहिलं 5 चा स्क्वेअर, कारण आपल्याला इक्विव्हॅलंट करायचा आहे बेस. इथं 5 आहे, इथं 5 आहे, तर 25 लिहिलं 5 चा स्क्वेअर. हा एक्स पॉवर मध्ये आता पॉवर मध्येच ठेवला. मग दोन्ही साईडचा 5 गेट कॅन्सल. 1 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड. तर एक्स इज इक्वल टू किती आला? 1/2. प्रॉब्लेम इज सॉल्व. आणि एकच्या जागी रिप्लेसमेंट log 5 टू द बेस 25. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा आरामशीर. अजून 3 प्रॉब्लेम आपण घेणार आहोत. आरामशीर हळूहळू शिकवणार आहे. पूर्ण सिलेबस 12 चॅप्टर्स आहात. तुमच्या पेपरच्या 1 महिना पहिले सिलेबस कम्प्लीट करतो, पूर्ण A to Z शिकून. आणि 1 महिना फुल रिव्हिजन देईन तुम्हाला, एकदम डबल पासून शिकून. तर आता बघा, प्रॉब्लेम नंबर 7 आपला कम्प्लीट झालेला आहे. आता घेणार आहोत आपण प्रॉब्लेम नंबर 8. तर प्रॉब्लेम नंबर 8 बघा. इव्हॅल्युएट log 49 टू द बेस 7. log 49 टू द बेस 7. तर हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं? अत्यंत सोपी आहे, अत्यंत सोपी. log 49 टू द बेस 7. आता काय करसाल? 2 मिनिटासाठी फक्त. किती मिनिटासाठी? 2 मिनिटासाठी. याला एक्स कन्सिडर करा. काय कन्सिडर करा? एक्स. म्हणजे असं लिहिसाल तुम्ही, log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू एक्स. log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर म्हणू आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर काय म्हणू आपण? लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचा आपल्याला एक्सपोनेन्शियल करायचा आहे. एक्सपोनेन्शियल कसं करसाल? लॉगच्या मागे किती आहे सांगा? लॉगच्या मागे आहे 49. तर इथे घेतला आपण 49 इज इक्वल टू बेसला किती आहे? 7. बेसला किती आहे? 7. हा पाठवून दिला आपण बेसचा तिकडे, आणि जे पण एक्स आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. काय केलं? लॉगच्या मागे किती होता? 49. इथे घेतला 49. बेसले 7 तो इकडे पाठवला, जे पण एक्स आहे तो याच्या डोक्याच्या वर. आता आपल्याला बेस सारखा पाहिजे. इथं 7 टू द पॉवर एक्स आहे. 49 म्हणजे काय येणार? 49 म्हणजे येणार 7 चा स्क्वेअर. 7 चा स्क्वेअर किती येते? 49. दोन्ही साईडचा 7 गेट कॅन्सल. आणि आता आलं तुमचा अँसर. 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. एक्स काय होता? log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू 2. दिस इज द फायनल अँसर. तर विद्यार्थी मित्रांनो, एक वेळा अगेन बघा प्रॉब्लेम नंबर 8. इव्हॅल्युएट log 49 टू द बेस 7. तर इथं बघा log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागलाय म्हणून काय म्हटलं आपण? लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉग लागला तर काय म्हणतात? लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल कसं करायचं? लॉगच्या मागे किती आहे? 49. इथे घेतला 49. बेसला किती घेतला? 7. हा राईट हँड साईडला, आणि जे पण एक्स आहे तो याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 49. बेसला 7 आहे. 7 जो पण आहे तो याच्या डोक्याच्या वर. त्यानंतर आपल्याला बेस काय करायचा आहे? सेम करायचा आहे. बेस काय करायचा आहे? सेम. इथं 7 टू द पॉवर एक्स आहे, तर इथे 49 आहे. या 49 पण इथं 7 मध्येच कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे 7 चा स्क्वेअर. 7 टू द पॉवर एक्स, इथं 7 चा स्क्वेअर. मग दोन्ही साईडले 7 आहे. 7 गेट कॅन्सल. तर इथं आलं 2 इज इक्वल टू एक्स म्हणजे एक्स इज इक्वल टू 2. आणि या एक्सच्या जागी रिप्लेसमेंट. log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू 2. log 49 टू द बेस 7 इज इक्वल टू 2. दिस इज द फायनल अँसर. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर 8 तुम्ही हे नोट डाऊन करा. त्यानंतर घेणार आपण प्रॉब्लेम नंबर 9. प्रॉब्लेम नंबर 9 बघा. आता
हे नोट डाऊन करा तुम्ही फटाफट फटाफट फटाफट. आणि ज्यांना अगेन येते त्यांनी ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 9 ज्यांचं हे नोट डाऊन झालेलं आहे त्यांनीच ट्राय करा. इव्हॅल्युएट log 5 to the base 125. log 5 to the base 125. आता हे प्रॉब्लेम ज्या विद्यार्थ्यांना येते त्यांनी ट्राय करा. ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी एक वरचं नोट डाऊन करा. वरचं नोट डाऊन केल्याबरोबर हे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करण्यासाठी घेतो. बरं आता सुरू करूया प्रॉब्लेम नंबर 9. सर्वांना लिहा इव्हॅल्युएट log 5 to the base 125. log 5 to the base 125. तर इथं काय घेतलं आपण 2 मिनिटासाठी इथं कन्सिडर केलं log 5 to the base 125 is equal to x. log 5 to the base 125 is equal to x. इथं log लागला तर याला म्हणा लॉगॅरिथमिक फॉर्म. लॉगॅरिथमिक फॉर्म. log 5 to the base 125 is equal to x. इथं लॉग लागला तर म्हणा लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आपल्याला. काय करायचं आहे एक्सपोनेन्शियल. तर एक्सपोनेन्शियल कसं करतात लॉगच्या मागे किती आहे सांगा 5. लॉगच्या मागे 5 आहे इथे घेतला 5 इज इक्वल टू बेसला किती आहे 125. बेसला आहे 125 तर घेतला आपण इथं 125. जे पण एक्स आहे ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे किती होता 5 इथे घेतला 5. बेसला किती आहे 125 इथे घेतला 125. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फॉर्म. एक्सपोनेन्शियल फॉर्म. त्यानंतर आता आपल्याला बेस सारखा करायचा आहे. इथं 5 आहे इथं आहे 125. काहीतरी रिलेशन असेल 5चं 125 सोबत. 5चा स्क्वेअर केला तर किती येते 5चा स्क्वेअर केला तर किती येते 5 into 5 म्हणजे 25. आणि 5चा जर क्यूब केला तर 5चा क्यूब येते 5 into 5 into 5. 5 into 5 25. 25 into 5 125. तर इथं 125 आहे तर या 125 काय लिहिलं मी 5चा क्यूब. 125 काय लिहिलं 5चा क्यूब. आणि आता हा एक्स जसाच तसा याच्या डोक्यावर काही नसते म्हणजे काय असते 1. दोन्ही साईडचा 5 5 गेट कॅन्सल. इथं राहिला 1 is equal to 3x. 1 is equal to 3x. तर 3 into मध्ये इकडे आला होते डिवाइड 1/3. x is equal to 1/3. x is equal to 1/3. आणि या x च्या जागी रिप्लेसमेंट log 5 to the base 125. log 5 to the base 125 is equal to 1/3. एक वेळा अगेन बघा. Evaluate log 5 to the base 125. log 5 to the base 125 इथं घेतला log 5 to the base 125 is equal to x. इथं काय लागला लॉग लागला तर काय म्हटलं आपण लॉगॅरिथमिक फॉर्म. आता याचं एक्सपोनेन्शियल करायचं आहे. कसं करायचं एक्सपोनेन्शियल. लॉगच्या मागे किती आहे 5 इथं घेतला 5. बेसला किती आहे 125 इथं घेतला 125. जे पण असेल ते याच्या डोक्याच्या वर एक्सपोनेन्शियल फॉर्म. मग त्यानंतर 125 काय लिहिलं मी 5चा क्यूब. 5चा क्यूब किती आहे 125. हा एक जसाचे तसा. आणि हा 5च्या डोक्यावर काही नसतं म्हणजे काय असते 1. आणि दोन्ही साईडचा 5 5 गेट कॅन्सल. 1 is equal to 3x. 3 into मध्ये इकडे होते डिवाइड 1/3. x is equal to 1/3. त्यानंतर लास्ट प्रॉब्लेम. हे प्रॉब्लेम तुम्ही नोट डाऊन करा. ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम झालेला आहे त्यांनी हे 10व्या नंबरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. ट्राय करा. इव्हॅल्युएट evaluate log 64 to the base 16. log 64 to the base 16. हे लास्ट प्रॉब्लेम आहे प्रॉब्लेम नंबर 10. log 64 to the base 16. तर विद्यार्थी मित्रांनो
जे प्रॉब्लेम नंबर 10 आहे, log 64 टू द बेस 16. आता हे कसं सोडवायचं आहे बघा. याला 2 मिनिटासाठी तुम्ही एक्स कन्सिडर करसालच. log 64 टू द बेस 16 इज इक्वल टू एक्स. इथं लॉग लागला तर मसाल तुम्ही लॉगारिथमिक फ्रॉम. लॉगारिथमिक फ्रॉम. त्याच्यानंतर याचं एक्सपोनेन्शियल करावं लागते. काय करावं लागते? एक्सपोनेन्शियल. तर याचं एक्सपोनेन्शियल कसं येईल? लॉगच्या मागे किती आहे? 64. इथे घेतला 64. बेसली किती आहे? 16. लॉगच्या मागे आहे 64, तर इथे घेतला 64. इज इक्वल टू बेसला किती आहे? 16, तर इथे घेतला 16. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. लॉगच्या मागे 64 तर 64, बेस 16 तर 16, जे आहे त्याच्या डोक्याच्या वर. याला मसाल एक्सपोनेन्शियल फॉर्म. इथपर्यंत तुम्हाला काहीच प्रॉब्लेम नाही झाला. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. काहीच प्रॉब्लेम नाही. लॉगच्या मागे किती आहे? 64, इथे घेतला 64. बेसला काय घेतला? 16, तर घेतला 16. आणि जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. एक्स होता याच्या डोक्याच्या वर, इथं डोक्याच्या वर लिहिलं. मग आता इथं प्रॉब्लेम तुम्हाला झाला, कारण इथं 16 आहे, तर तुम्ही असं केलं असेल 16 आणि 16चा स्क्वेअर केला तर किती येते माहिती आहे का? 16चा स्क्वेअर जर आपण केला, 16चा स्क्वेअर, तर येते 256. 16चा स्क्वेअर किती आहे? 256. पण इथं 256 आहे का? नाही. मग हे चालते का? इथं नाही चालत. इथं तर 64 आहे. मग याला तुम्ही असं लिहू शकता विद्यार्थी मित्रांनो, 16 म्हणजे 4चा स्क्वेअर. लिहू शकता की नाही लिहू शकत? 4चा स्क्वेअर 16, 64 म्हणजे 4चा क्यूब. त्याला का बेस सेम. 4च्या याच्यात आहे ना, 4चा स्क्वेअर किती आहे? 16 आणि 4चा क्यूब किती आहे? 64. 4चा स्क्वेअर 16 आणि 4चा क्यूब 64. दोन्ही साईडचं 4 4 गेट कॅन्सल. आणि आता येतेच ना तुमचं फायनल आन्सर. 3 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 3/2. इथं झालं एक्स. तर एक्सची व्हॅल्यू किती आली? 3/2. आणि एक्स जागी रिप्लेसमेंट. log 64 टू द बेस 16 इज इक्वल टू 3/2. एक वेळा अगेन बघा, ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा अगेन. log 64 टू द बेस 16 इज इक्वल टू एक्स. लॉग लागला तर लॉगरिथमिक फ्रॉम. याचं एक्सपोनेन्शियल केलं. लॉगच्या मागे किती होता? 64, इथे घेतला 64. बेसला किती आहे? 16, तो पाठवला राईट हँड साईडला. जे पण आहे ते याच्या डोक्याच्या वर. याला म्हणतात एक्सपोनेन्शियल फ्रॉम. मग आता बेस सारखा करावा लागते. इथं 64 आहे, इथं 16 आहे. 16चा स्क्वेअर केला तर 256 येते, चालत नाही. मग 16 म्हणजे होते 4चा स्क्वेअर आणि 64 म्हणजे होते 4चा क्यूब. असं चालते. बेस सारखा झाला दोघांची. 4चा स्क्वेअर म्हणजे 16 आणि 4चा क्यूब म्हणजे 64. दोन्ही साईडचा 4 4 गेट कॅन्सल. 3 इज इक्वल टू 2x. 2 इंटू मध्ये इकडे होते डिवाइड 3/2. एक्स इज इक्वल टू 3/2. तर विद्यार्थी मित्रांनो, काही तुम्हाला प्रॉब्लेम होमवर्क देतो, नक्की ट्राय करा. प्रॉब्लेम नंबर 11 होमवर्क. इव्हॅल्युएट log 64 to the base 4. Next problem, log 64 to the base 8 करा. 8 to the base 8. log 125 to the base 5. log 27 to the base 9. log 8 to the base 16. log 8 to the base 16. log 2 to the base 8. log 100 to the base 10. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे प्रॉब्लेम तुम्ही होमवर्क करसाल. प्रॉब्लेम सोपीचा. काही अडचण असली तर मला विचारा. आजच्यासाठी इथं आपण थांबून जाऊ. धन्यवाद.